तर काही निघलं मी पातळीला मी राहुल सांगवाडी असला पातळीला राहुल प्रश्न काम आहे चला पातळीला ठरलंय कॉलेज आम्ही चला कॅन्टीन मधून कॉलेजमध्ये आणि एक छोटासा मॅटर झाला त्यांनी मिठीला मला मॅटर नाही तर मग धमाका झाला असता. नमस्कार मित्रांनो, मराठी सूर ब्लॉगवरच्या 365 दिवसात चॅलेंज आज आपला 20वा दिवस आहे. तर आज आपलं सकाळ कॉलेजला आज हाफ डे. आता वाजलेत 8:45 आणि आज आहे दत्त जयंती. तर सगळ्यांना दत्त जयंतीची हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटू कॉलेजमध्ये. तर मित्रांनो चला आलोय ग्राउंडवर, शाळेच्या ग्राउंडवर आलोय. आज सकाळ गाडी लागणार आहे. गाडी जर लागली तर नक्कीच दूध आपण लवकर, कारण गाडी तर काही लागणारच झाली. अजून घ्यायला नाही आला, सगळा रस्ता खाली आहे. तर गाडी जर लागली तर लगेच कॉलेजवर जा. तसं म्हणून आपला उशिरा झालेला आहे. चला जाऊ कॉलेजमध्ये. आता कॉलेज आम्ही चला जाऊ कॉलेजमध्ये, बरीचशी गँग आहे. तर चला जाऊ कॉलेजमध्ये. कॉलेज पण भरलेलं आहे. आज उशिरा आला आम्हाला यायला. सकाळ यायचं म्हणलेलं अडचण आहे, थंडी रूम आहे. त्या क्लासरूममध्ये चला भेटू 2 लेक्चर नंतर. तर गाईज 2 लेक्चर होऊन 15 मिनिटचा ब्रेक झालेला आहे. आम्ही चालत होतो बाहेर सगळे मित्रांनो. भेटू डबल 2 लेक्चर मध्ये, कारण कसं आता 15 मिनिटचा ब्रेक भेटलेला आहे. 15 मिनिट ब्रेक मध्ये चालत बाहेर. तर सगळे चालले आहेत. कार्तिक मानलंय, कार्तिक आज पार्टी घ्यायची. कार्तिक घेतली गाडी, तर आपल्याला एक पार्टी घ्यायची. दर तिथं पाहिलं तिथं ते रस्त्यात काम चालू होतं, इथं मशीन वगैरे होतं. चला चहा प्यायला. आज चहा प्यायचं आपल्याला, ऐक नाही कृष्णा. चला तो चहा प्यायला. भरलंय कॉलेज आम्ही चला कॅन्टीन मधून आत कॉलेजमध्ये आणि एक छोटासा मॅटर झाला त्यांनी मिठीला मला मॅटर नाही तर मग धमाका झाला. क्लासरूम मध्ये आता क्लासरूम भरलेला आहे. क्लासरूम मध्ये चल कार्तिक, अय कार्तिक सुटलंय कॉलेज. आपण सर्व कॉलेजच्या बाहेर, सगळं कॉलेज सुटलेलं आहे. मी एकटाच माग आहे. चला जाऊ आता कॉलेजच्या बाहेर. आज गाडी कृष्णाची गाडी आणली. चला आज मला जायला गाडी नाही आहे, ते पण जावं लागेल. ॲग्रिकल्चर कॉलेजचं काहीतरी प्रोग्राम चालू आहे. चला जाऊ आता कॉलेजच्या बाहेर आणि जाऊ घरी. सुटलाय कॉलेज, जाऊ कॉलेजच्या बाहेर. चला जाऊ कॉलेजच्या बाहेर. कार्तिक जेवढे चला मित्र आपण चालू घरी. कृष्ण चालू राहिला गाडी. कृष्ण चालू राहिला जांबा माझं काही सांगू देत नाही. बदा आपले लोक पूर्ण घरी. तर मित्रांनो आलो आता मी घरी. आता राईट 1 वाजलाय. बॅग आत्ताच खाली मांडली. तर मित्रांनो फायनल आपला कालचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. शक्यतो आज आपला ट्रायपॉड येऊ शकते. आज किंवा उद्या आपला शक्यतो ट्रायपॉड येऊ शकते. तर आता कॉलेज सुटलेलं आहे. आज शक्यतो बाहेर गेलं तर बाहेरच ब्लॉग नाही थोडाफार, पण आज आपला शक्यतो ट्रायपॉड येईल म्हणून मला वाटतं मी घरीच आहे आज, कारण की आज शक्यतो ट्रायपॉड येणार आहे आपला. काल तर नाही आला. काल आज किंवा उद्या ह्या 3 दिवसात आपला ट्रायपॉड येऊ शकते. तर मला वाटतं शक्यतो आजच येईल, कारण की आता मी डिलिव्हरी नाही पाहिली, मला पाहावं लागेल. सध्या नेटवर्क चालला नाही. डिलिव्हरी जर आली तर आपल्याला ट्रायपॉड घ्यावा. सध्या व काम वगैरे आवरावं लागेल. सगळं राडा त्याचं भांडे वगैरे तसंच आहेत. मागं यांचं पण आवरायचं आहे. तर चला मित्रांनो भेटू थोड्या वेळच्या आणि सगळं काम आवरलं. तर त्याला सगळं काम आवरलंय. थोडा अभ्यास करा इथं. आता वाजले तर 5. तर आता बाहेर सगळं आवरलेलं आहे आपलं. आणि एक असा गोळ झालाय की राहुल मला चला जायचंय पातळीला. तर काहीच निघलं मी पातळीला. मी राहुल सांगवाडी असला तर मित्रांनो आलेलो आहे पातळी घरी. आताच आवरायला हे गेलं. मागे चाय वगैरे बांधल्या. आता वाजले 7:30. तर मित्रांनो आता मला आवरायचंय. आणखीन पॅन्ट वगैरे काढली, हात धुवायचे, आणखीन देवाला वाट लावायची, आणखीन बरंच आवरायचंय. नंतर आपलं हे सगळं साफ करायचं झालं. काजळी वगैरे पडलेली इथं, तेवढं सगळं साफ करायचं. बाबू येईल थोड्याच वेळात. आणखीन प्रस्त करायचं काम. आधी एवढं काम करून घेतो. काम बरंच आहे. नंतर आपलं संध्याकाळी ब्लॉक इन करू निवांत. आज सुट्टी आहे, उद्या सुट्टीची. उद्या कॉलेज आहे. मग कॉलेजचा कार्यक्रम मी ते कार्यक्रमाला काय जाणार नाही आहे. जर आपण गेलो तर ते कार्यक्रम बघायचं होतं थोडा वेळ. तर मग आपला दिवसभर घरीच जात आपण. कालचं मग उद्याला आपला ट्रायपॉड येईल. आज काय नाही आला, उद्या येणार आहे. उद्या आपला ट्रायपॉड येईल. तर चला सगळं आवरून होतं. आधी तेव्हा वाच वगैरे होतं. थोड्या वेळचं राहुल येणार इथं. तर काही आता वाजले संध्याकाळचे 10. आज आपला एवढा उशीर झाला ब्लॉग इन करायला. तर आता वाजले 10. तर मित्रांनो मी बराच वेळ लिहित होतो, माझ्या ध्यानातूनच गेलं आज ब्लॉग इन करायचं म्हणून. आणखी ब्लॉग इन करायचं म्हणून माझ्या ध्यानातूनच गेलं.
तर मी बसलो होतो केमिस्ट्रीचं लिहित. नंतर माझ्या ध्यानात आलं आज तर आपला ब्लॉग इन करायचा राहील. नंतर मोबाईल घेतला म्हणलं चला पहिला इन करू ब्लॉग. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच इन करतो. आपली जी वाईब आहे ना बघायची ती वाईब एकदम स्ट्रॉंग ठेवा व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये. आणि जर आपल्या चॅनल नवीन जर असेल आपल्याला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाचं पण मी पेज खोललं आहे मराठी ब्लॉगर म्हणून, त्यावर पण आपले 2-3 रील्स पाठवले आहेत, तर पण फॉलो करा. तर मित्रांनो चला व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय.